पूनम, आपण रेषा शिकलेला आहोत ना? हो मॅडम. दाखव बरं रेषाची संकल्पना स्पष्ट करून मुलांना. भारत देशात बोलल्या जातात विविध भाषा. भारत देशात बोलल्या जातात विविध भाषा. दोन्ही बाजूंना लहान असलेल्या सरळ रेषेला म्हणतात रेषा. मॅडम, ही आहे रेषा. नंदिनी, पूनमनी रेषा काढलेली आहे. आता तू आम्हाला रेषाखंड दाखव बरं. जगात आहेत एकूण 7 खंड. आपण राहतो तो म्हणजे आशाखंड आणि त्यांना बिंदू असणाऱ्या रेषेचा एकच भाग म्हणजे रेषाखंड. काय आहे मॅडम रेषाखंड? म्हणजे रेषा. भाग्यश्री, आपण मागे प्रतल शिकलो होतो आहे ना? तर सांग बरं आम्हाला, प्रतल म्हणजे काय? आम्हाला आठवत नाही. पृथ्वी जमिनीला म्हणतात भूतल. पृथ्वी जमिनीला म्हणतात भूतल. गणिती भाषेत सपाट पृष्ठभागाला म्हणतात प्रतल. मॅडम, आपला फळा पण प्रतल आहे, टेबल पण प्रतल आहे, फरशी पण प्रतल. थँक्यू बेटा. तन्वी, तू सांग बरं आता, एका बिंदूतून किती रेषा काढता येतात बेटा? मॅडम, असंख्य रेषा काढतात. दाखव बरं आम्हाला प्रात्यक्षिकद्वारे. रात्र, रजनी, यामिनी याला समानार्थक शब्द आहे. निशा. एका बिंदूतून काढता येतात असंख्य. मॅडम, ही प्रगती, आत्ताच तन्वीनी आपल्याला एका बिंदूतून रेषा काढून दाखवल्या. तर 2 भिन्न बिंदूतून किती रेषा काढता येतात? एक. दाखव बरं. महाराष्ट्र राज्याची मायबोली आहे मराठी भाषा. महाराष्ट्र राज्याची मायबोली आहे मराठी भाषा. दोन भिन्न बिंदूतून काढता येतात एक आणि एकच रेषा. अथर्व, नैकरेषीय बिंदूंची संकल्पना स्पष्ट कर बरं. नैकरेषीय बिंदू. मराठी भाषेत भावंड बंधू आणि एका सरळ रेषेत नसणाऱ्या नैतिक, तू आम्हाला समांतर रेषेची संकल्पना स्पष्ट करून दाखव बरं. आमच्या शाळेत शिकवितात मराठी, हिंदी, इंग्रजी या तिन्ही भाषा. एकाच प्रकारात असलेल्या पण एकमेकींना न छेदणाऱ्या रेषांना म्हणतात समांतर रेषा. बरं, ह्या समांतर रेषा आहेत का मग? हो. आणि